मी संध्या प्रकाश कुलकर्णी यशोवाणी दिवाळी अंक 2025साठी वाचत आहे माझी एक लघुकथा. कथेचं नाव आहे सल. आजपासून ही तुमच्या वर्गात बसणार बरं का गं. नुकत्याच सुरू झालेल्या हायस्कूलच्या 5वीच्या वर्गाच्या दारात आमच्या क्लास टीचर उभ्या होत्या. त्यांच्याबरोबर होती त्यांची मुलगी, सावळीशी 2 घट्टे वेण्या वर बांधलेली. पटकन लक्ष जात होते तिच्या जाड भिंगाच्या चष्म्याकडे. तिच्या छोट्याशा चेहऱ्याशी विसंगतच वाटत होता तो. आणि हो, तिच्या दृष्टीदोषामुळे तिला पहिल्या बेंचवर बसण्यासाठी मुख्याध्यापकांची परवानगी आणली आहे. तुझ्याजवळ बसली तर चालेल ना गं? मॅडम मलाच विचारत होत्या. मान हलवून मी दप्तर सरकवून तिला जागा दिली. सगळ्या वर्गाचे लक्ष तिच्याकडेच होते. हळूहळू ओळखी होऊन ती वर्गात रुळली, पण दृष्टी कमी असल्याने थोडी बुजल्यासारखी असायची. माझ्याशी मात्र छान मैत्री झाली तिची. फळ्यावरचे काही दिसले नाही तर मी तिला वाचून दाखवत असे. वहीत लिहितानाही तिला काही अडचण आली तर मी मदत करीत असे. तशी ती अभ्यासात हुशार होती. मॅडमही घरी तिचा अभ्यास घेत असल्याने चांगल्या मार्काने 12वी झाली आणि आमच्याबरोबर कॉलेजलाही ॲडमिशन घेतली. आता आमचे फुलपाखरी दिवस सुरू झाले. अगदी कानात वारे भरल्यासारखे झाले. यात तिची मात्र थोडी मैत्री मागे पडू लागली. मला ही नवीन मैत्रिणी मिळाल्याने, शिवाय मी सायकलवर, ती बसने कॉलेजात जाऊ लागल्याने एकत्र येण्याचे प्रमाणही कमी झाले. कॉलेजमध्ये ती नेहमीप्रमाणेच पहिल्याच बेंचवर बसत असे, तर आम्ही उनाडक्या करायला मागचे बेंच पकडले. त्या वयातील मोठे आकर्षण म्हणजे पिक्चर. कोणताही नवा पिक्चर लागला की आईची बोलणी खाऊन का होईना पाहिलाच म्हणून समजा. तेव्हाही तिच्या प्रॉब्लेममुळे तिला येता येत नसे. हळूहळू आमच्या गप्पा वेगळ्या झाल्या, ग्रुप वेगळे झाले. त्या काळचा गाजलेला पिक्चर म्हणजे आंधी. संजीव कुमार आवडीचा आणि त्यातील गाणी, आहाहा. पिक्चर पाहिल्यापासून सारखी त्याचीच चर्चा. गप्पा सुरू असताना कुणीतरी वात्रटपणे तिलाच आंधी हे नाव ठेवले आणि सगळ्या खी 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 करून हसल्या. असे 4-6 दिवस ती कॉलेजला आली नाही. म्हणून कुणीतरी मला म्हणले, का गं, तुझी खास मैत्रीण दिसली नाही? मी एकदम बोलून गेले, कोण गं, आंधी? आणि माझ्या पाठीमागून आलेली ती घायाळ स्वरात म्हणाली, तू सुद्धा का गं? मी एकदम चपापून मागे पाहिले तर नुकतीच आजारातून उठलेली ती मागेच उभी होती. मला सारवासारव करायला, स्पष्टीकरण द्यायला सोयच उरली नाही. क्षणात अनावधानाने बोललेल्या शब्दाने वार केला. तिच्या डोळ्यातून आसवे ओघळली आणि आमची बालपणापासूनची मैत्री खळकन तुटली, नाजूक काचेप्रमाणे. आज इतकी वर्ष झाली त्या गोष्टीला, पण त्या फुटलेल्या मैत्रीची काच अजूनही मला सलते आहे.